हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे मैत्री वानखेडे अँड आज मी तुमच्यासोबत एक खूपच जास्त स्पेशल गोष्ट शेअर करणार आहे, जी आहे माझ्या सिस्टरची वेडिंग. अँड येस, आज मी तुमच्यासोबत मराठीमध्ये बोलणार आहे बिकॉज दिस व्हिडिओ इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. आणि लिटरली हसण्यापासून ते रडण्यापर्यंत सगळे इमोशन्स एका वेडिंगमध्ये असतात, एका मुलीच्या वेडिंग, बिकॉज ऑब्व्हियसली ती आपलं पहिलं घर सोडून जाते. सो जास्त वेट न करता लेट्स गेट बॅक टू द व्हिडिओ. सो जसं आम्हाला समजलं की माझ्या दीदीचं लग्न जुळणार आहे, ऑब्व्हियसली हे सगळं मम्मी पप्पा अँड सिस्टर ह्या तिघांना जास्त माहिती होतं. अँड इवन माझा भाऊ, फक्त मला जास्त नव्हतं माहिती बिकॉज आय वॉज नॉट स्टेईंग देअर. म्हणजे मी घरी नव्हती राहत, मी तेव्हा लिटरली वेस्टर्न लाईनला राहत होती. अँड तेव्हा मला कळालं की माय सिस्टर इज गोइंग टू गेट मॅरिड. अँड हे सरप्राईज भेटल्यानंतर माझ्या सिस्टरचा सगळ्यात मोठा लहानपणीपासूनचा प्लॅन होता की शी वॉन्ट्स टू गिव्ह अ बॅचलरेट पार्टी टू हर सिस्टर. हा वेडिंग सीझन स्टार्ट होतो बॅचलरेट पार्टी पासून. Together, everyone. And now, the main. Yes. And of course, she has to be the queen. And she is the queen. So, for the queen, we have a beautiful, beautiful crown. Yay! ऍक्च्युली खूपच जास्त एन्जॉय केला होता हा दिवस आम्ही. मला अजूनही लक्षात आहे की किती मस्ती, लिटरली बापरे, मला तर लिटरली परत जायची इच्छा होते बॅचलरेट पार्टीला. लेट्स कंटिन्यू. हाय गाइस, सो देखिए इतने सारे पत्रिका आए हैं. पत्रिका, एक पत्रिका हमें खोल के बताओ. ओहो, और यहाँ पे है सामने गार्गी वेड्स आदित्य. रिंग सेरेमनी इथे फुलं. येस, हा पार्ट जो आहे इट्स वन ऑफ द क्युटेस्ट पार्ट. मी आणि माझी मम्मी सोबत गेलो होतो आणि आम्हाला एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी भेटल्या होत्या उल्हासनगर मार्केटमध्ये. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, मम्मी आणि मम्मीच्या गोष्टी खूपच जास्त स्पेशल असतात. ए टू झेड पर्यंत सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या जस्ट फॉर माय सिस्टर्स वेडिंग. हळदीचं भांड, हळद. अच्छा, हळदीचं मला वाटलं याच्यात बसायचं. नाही ग, याच्यात हळद घालायची ना. फ्रूट बास्केट, याच्यामध्ये फ्रूट ठेवणार आम्ही. हं? मावशीला एक साडी घेणार छान, ते याच्यात भरणार. आणि हे ओटीचं सामान, याच्यामध्ये तांदूळ हे ते अशी ओटी, मग हे याच्यात टाकणार. ओके, सो गाईज, आता जे तुम्ही स्क्रीनवर बघत असाल ह्याला म्हणतात रुखवंत. जेव्हा पण कोणाचं लग्न होतं तर मुलीकडचे लोक छोट्या छोट्या गोष्टी बनवतात. फॉर एक्झाम्पल घर झालं, खूप काही गोष्टी असतात. तसंच आमच्याकडे लिटरली 2च महिन्याचा टाइम होता, सो आम्ही ते सगळं विकत घेतलेलं. नाही, तशी तर मी खूप क्रिएटिव्ह आहे, बट मला या लग्नात बिलकुल टाइम नव्हता भेटला. हे सगळ्या वस्तू माझी बहीण, लाईक जी पण नवरी असेल, ती तिच्या घरी घेऊन जाते. आणि तिला हे सगळं बघून नेहमी आठवण येते आपल्या माहेराची. आपलं सगळ्यात पहिले काम असतं ते पत्रिका वाटणं. आणि या पत्रिका वाटण्यामध्ये खूप जास्त मज्जा येते. तर आम्ही पत्रिका वाटण्या आणि माझ्या मावशीने गार्गीला केळवणसाठी बोलवण्याचा एकच दिवस होता. काय करतात बाजी? क्या बनाया मावशी ने? इतनी सारे पापड़, ओहो, पापड़, छोले. छोले, ये है मसाला वांगा. वांगे. दिस इज छोले, दिस इज पूरी, ओहो ओहो, and this is rice. Pulao. पुलाव. And where is amras? आमरस Where तिकडे is amras? दाखव ना आमरस. श्रीखंड. श्रीखंड. बस. आळूवडी. जेवण खूप मस्त होतं, टू बी ऑनेस्ट. आदित्य रावांचं घेते मी नाव, चालली मी जर्मनीला उडत उडत. बस. बाय. हे जे तिने नाव घेतलं होतं, हे आमच्याकडे असं म्हटलं जातं की तुम्ही जेव्हा पण म्हणजे पहिलं लग्न असतं तेव्हा किंवा कुठलंही कार्य असेल, दोघांचं सोबत करायचं असेल कार्य, तर तुम्ही आधी आपल्या नवऱ्याचं नाव घ्यायचं. आता नाव कसं घ्यायचं? माझ्या जिजूचं नाव आहे फॉर एक्झाम्पल आदित्य, तर ती असं डायरेक्ट आदित्य असं नाव नाही घेणार.
ती त्याच्यामध्ये थोडं तिचं थोडे रायमिंग वर्ड, सिमिलॅरिटीज असे वर्ड, ती या गोष्टींमध्ये खूप नूब आहे. तुम्ही बघितलंच असाल तिला. असं आम्ही नाव घेत कार्य करतो आणि या गोष्टीला म्हणतात उखाणे. ते हास्यचित्रामध्ये नाही जा. खूप मज्जा आली होती आणि आता ऍक्च्युली आम्ही घरी चाललो. केळवण झाल्यानंतर आम्हाला लगेच दुसऱ्या केळवणासाठी पण बोलवलं होतं माझ्या काकाच्या घरी. मोस्ट प्रोबॅबली तुम्ही तिला व्हिडिओज मध्ये बघितलंच असाल, ती नेहमी इकडे तिकडे नाचतच असते. सो तिच्या घरी गेल्यानंतर बघूया काय घडतंय ते. थांब, तू आत नको येऊ. तुला कसं वाटलं जेवण? मस्त. सगळ्यात फेवरेट शाही तुकडा. सगळंच फेवरेट. शाही तुकडा, वडा, छोलेची भाजी, वांग्याची भाजी अजून टेस्ट नाही केलेली पण ती मस्तच बनली असणार आहे. भात मस्त. बाय बाय. ओके, सो दोन्हीही केळवण झाल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप येते डान्सची, आणि ही स्टेप वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट असते तिच्या सिस्टर्सला. लाईक संगीतमध्ये आम्हाला मस्त छान छान डान्स करायचे पूर्ण अपॉर्च्युनिटीज भेटतात, आणि हाच टाइम असतो जेव्हा आम्ही सगळे सिस्टर्स सोबत येतो आणि डान्स बसवतो. आणि गाईज, मी ऍक्च्युली गाणं जास्त स्पीड केलंय जस्ट बिकॉज ऑफ द कॉपीराईट इश्यू. अरे किती कुठे किती पाणी निघालं. चला आता येऊया नेक्स्ट डेवर. नेक्स्ट डे आम्ही मस्त छान गाडी धुवून आणली, घर साफ केलं. सगळं झाल्यानंतर आमच्या घरातला डॉग म्हणजे जोयो, तो जोयो कारमध्ये जाऊन बसला. का? बिकॉज हे लोक कपडे घ्यायला जात होते, ऑब्व्हियसली शॉपिंग करायला जात होते, आणि त्याला पण इच्छा झाली की त्यांनी पण जायला पाहिजे, म्हणून तो जाऊन बसला. हा आमचा क्यूट डॉग जोयो. हे जे आहे ते आहे, आम्ही एसी घेतला होता जस्ट बिकॉज माझ्या दीदीचं लग्न खूप जास्त उन्हामध्ये जमलं होतं त्याच्यामुळे. हाय गाइज, वेलकम बैक टू माय चैनल एंड ऑल्सो वेलकम टू माय सिस्टर्स वेडिंग. ऑब्वियसली थोड़ा साउंड रहेगा जस्ट बिकॉज वेडिंग्स की तैयारी चल रही है, एंड टुडे वी आर गोइंग टू डेकोरेट दिस हाउस. लाइक उसका अभी लाइक 5 days पे वेडिंग है, सो वी आर गोइंग टू डेकोरेट दिस हाउस एज ब्यूटीफुल एज पॉसिबल. सो लेट्स स्टार्ट. जयो गाइस, देखो मंडप लगने जा रहा है. ये हमारा शादी वाला घर, मंडप और लाइटिंग. गाइस, ये चालू है विधि.
या विधीला ओली माती आणि माझे 5 भजे असं म्हणतात आणि ह्याचा सिग्निफिकंट हा आहे, ओली मातीचं तुम्ही शेकोटी केलं म्हणजे ही नवरी म्हणजे आपली मुलगी सासरी जाते आणि फर्स्ट टाइम आता चुलीवर जेवण बनवायचंय. एक तिचं असतं सिग्निफिकंट की बाबा आता ह्या मुलीला चूल पण शिकायची आहे, नंतर स्वतःची फॅमिली पण आहे, फॅमिलीसाठी जेवण बनवणं, खूप काही गोष्टी आहेत. माझे 5 भजे म्हणजे आपण डाळीचे 5 भजे टाकतो त्याच्यात. इट मीन्स की तुला वेगवेगळ्या भाज्या ऑफर करत राहायचं आहे. इम्पॉर्टन्स खूप चांगले असतात मराठी वेडिंग्स मध्ये. मोरया मोरया. Guys, this wedding season, Joyo, ये इकडे, हे घे. सो आरती झाल्यानंतर संध्याकाळची वेळ झाली होती आणि माझे सगळे बहीण भाऊ येणार होते. लेट्स वेलकम, फाइनली वो आ गए एंड लेट्स सी कौन कौन आया है. बहुत बड़ा गैंग है हमारा. प्रणाम. शादी वाला घर इज रेडी. और ये देखो बाराती. सो ह्याच्यानंतरचे डान्स प्रॅक्टिसचे सेशन मी रेकॉर्ड करायला विसरले. संध्याकाळची वेळ झाली होती आणि माझी मावशी पण आज येणार होती आणि आम्ही खूप जास्त खुश झालो होतो बिकॉज मावशी येणार आहे. ऍक्च्युली मावशी खूप आधीच येणार होती बट कॅन्सल झालं बिकॉज तिच्या आईची तब्येत बरी नव्हती आणि आम्ही मावशीला खूप मिस करत होतो. शपथ. मावशी कुठे? मकरन लाईट्स लावून. आली रे आली. हो मग वेलकम. सगळ्यात जास्त वाट बघत होतो आम्ही. मला तर माझं तर मूडच गेलेलं माहिती का. तुला म्हटलं तू निघाली की फोन कर, बाकी काय सांगू. डिसिजन घ्यायला पुन्हा. मम्मी खुश, मामा खुश, मावशी खुश. ही तर खुशच खुश असते. Oh, this is one of the best part. Like माझी सिस्टर त्या दिवशी जिजीला भेटायला पण गेली होती आणि तिने खूप सारे चॉकलेट्स आणले होते. त्यांनी आमच्यासाठी सगळ्यांसाठी खूप सारे चॉकलेट्स आणले होते जर्मनीवरून. जिजीसाठी तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर थँक्यू सो मच फॉर द चॉकलेट्स. खूप टेस्टी होते. जर्मन के चॉकलेट्स आ चुके हैं. पनू, आर यू एक्साइटेड फॉर ईटिंग? दीदी, दीदी तुझी रिंग दाखव. Actually, I took her ring. She got coins. झाली तुमची, आता काय परत एंगेजमेंट करायची एवढं 2 लाखाचा खर्च करून. Off to the topic. Ring. देखो मामी रिंग देख रही है. Everyone is so happy. Even जो भी स्माइल कर रहा है.
ओके, सो नेक्स्ट दिवस हा आम्ही जवळ जात होतो वेडिंगच्या आणि आम्ही खूप जास्त एक्साइटेड होतो. आणि माझी नेक्स्ट डेची सुरुवात झाली होती जोयोला आंघोळ घालून, बिकॉज ऑब्व्हियसली खूप सारे लोक येणार आहे आणि जोयो असा खरकटा अजिबात नाही. भाऊजी आहे थोडं पण भाऊजी तर कामाला आहे ना कोणते येत नाही ना ते इकडे कोण ठेवला मामा ते कपडे शालू तू माझ्याशी गोड बोल. आमचं वेगळे कार्यक्रम आहे. तो नाही करतोय म्हणता तो 12 बजे तो 12 बजे आहे 12 वाजणार आपल्याला. बोला बोला, कसं वाटतंय? ओढणी घे ना त्याच्यावर. किती छान छान सेम सेम मॅचिंग कपडे. जसा आमचा तो कार्यक्रम झाला होता तेव्हा मी आणि माझ्या बहिणीने मिळून एंड मुमेंटला जे काम ठेवलं होतं मेहंदीचं डेकोरेशन ते करायला घेतलं होतं. ते पण मी डिसाईड केलं एवढं हार्ड डिझाईन आणि आम्हाला खूप टाइम लागला होता. गुड मॉर्निंग गाइस, सब अभी जा रहे हैं मंदिर हम सब एंड आई विल शो यू द व्यू ऑफ द हाउस. सो आता जे तुम्ही रिच्युअल्स बघत आहात ते रिच्युअल्स आहे आपल्या गावदेवीची पूजा करायला जायचं. सो आम्ही सगळे गावदेवीची पूजा करायला गेलो आणि येताना तिकडे अशी अट होती की जो कोणी हांडा उचलेल, हांडा इन द सेन्स आता तुम्हाला दिसेल माझी मावशी घेऊन आहे, तो हांडा तुम्ही खाली नाही ठेवू शकत, तुम्हाला डोक्यावरच ठेवून तो पूर्ण घरापर्यंत घेऊन यायचा है. गाइज हम आए हैं गावदेवी मंदिर में और यहाँ पे हमारा पूजा पाठ होगा और इवन देखो बैंड कैसे बज रहा है.
घरी आल्यानंतर आम्ही सगळे खूप हॅपी होतो आणि माझे अजून पण जवळचे नातेवाईक आले होते. अजून खूप सारे बहीण भाऊ आले होते आणि आम्ही खूप जास्त खुश होतो. आणि ह्याच्यानंतर आमची होती मेहंदी. मेहंदीमध्ये खूप मज्जा आली. आम्ही सगळ्यांनी छान छान ड्रेसेस पण घातले होते. मेहंदीचे फोटोज पण काढले. या पुढे बघू आपण. त्याच्यामध्ये असतो कधी दांडा असतो ते म्हणे नाही असंच असतो म्हणे मेडलला असतो हे जे गाणं होतं ते आम्ही सगळ्यांनी बनवलं होतं. जो कोणी येत आलंय लग्नाला त्यांची आम्ही नावं घेत होतो. फॉर एक्झाम्पल माझा मामा आला आहे तर आम्ही आला आला रे मामा आला, अर्चना मामीला घेऊन आला, असं रिपिटेशन बोर्ड्सवर सगळ्यांची नावं घेत होतो. फोर व्हीलर चालवत होतो ना कोहळ्याचा येण बाई गेला, कोहळ्याचा येण बाई त्याचे फुलना पडती माया सजनाच्या पायावर हो सई माया सजनी रे, सई माया सजनी रे, पडत रे दयाना दया. सो आता रात्रीची वेळ झाली आहे. रात्री वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन होता आणि त्या फंक्शनला बोलतात गोंधळ. आम्ही सगळे खूप रडलो होतो गोंधळमध्ये. म्हणजे मी तर खूपच जास्त रडली होती बिकॉज त्याच्यामध्ये एक सॉन्ग होतं असं की चिमणी घरटातनं उडून गेली आणि हे ऐकल्या माझ्या डोळ्यातनं पाणी आलं बिकॉज माझी सिस्टर आता घरातून जाणार असं वाटलं. जबकि ती घरीच असते पण तसं वाटतं की ती घरातनं असं जाणार आणि ती तिच्या आता वेगळ्या लाईफमध्ये लिटरली खूप मला आता मला आठवून मला कसं तरी थोडंसं वाईट वाटतं. जसं की आता मला रडायला पण येऊन जाईल जर मी अजून जास्त ह्याच्याबद्दल बोलली तर. चला तर आपण पुढे बघूया. त्या ठिकाणी मांडलेला आहे म्हणून आपण देवाला येणं पहिल्यांदा देवाला येणं. आता आपण आपल्या कुलदैवताला येणवणी करू आणि आपल्या गावाला सुरुवात करू. बाबा आपल्या मुलीचं लग्न आज ना उद्या मुलगी सासरी जाईल म्हणून आपण या गोंधळाच्या रूपाने अंबाबाई समोर तिला येणून या गोंधळाची सुरुवात करू. आई राधा ए बाई इकडे ना आणि आम्हाला माझ्या हळदला वनवरी झाली राती, देवीला माझ्या हळदला वनवरी झाली राती.
12च तारीख आय थिंक. हां, नेक्स्ट डेला काहीच नव्हतं आमचं. फक्त बांगड्या भरायचा फंक्शन होता. त्या बांगड्या भरण्याच्या फंक्शन नंतर आम्ही सगळ्यांनी आरामच केला, कारण की सगळे खूप जास्त थकून होते. गुड मॉर्निंग गाइस, एंड नाउ इट्स फर्स्ट डे ऑफ द वेडिंग, जिस दिन हम हल्दी, मेहंदी एंड संगीत करने वाले हैं. ओके, थोड़ा. और ये हमारा बस है मनु देशपांडे ट्रैवल्स. ओके, सो लेट्स गेट इन. लेट्स सी हाउ द बस इज. हाँ दाखव. लेट्स सी हाउ द बस इज. भैया एसी है ना? बहुत मजा आने वाला. हाय शाश, Hi guys, हाउ आर यू? I'm good. Very बहुत good. chaos चल रहा है, बहुत ज़्यादा. We are very very excited and मैं अभी यहाँ पर इसलिए because I have to decorate the whole seat because नवरी जो है हमारी दुल्हन वो बैठने वाली है यहाँ इन 2 सीट्स पे. तू यहाँ पे बैठेगी वो. यहाँ पर. ओके, सो दॅट्स इट गाईज. आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल, बिकॉज हे आमच्या लग्नाचे, बिकॉज ही व्हिडिओ माझ्यापासून खूप जास्त क्लोज आहे, बिकॉज माझ्या सिस्टरचे शेवटचे दिवस होते या घरी लग्नाच्या नंतर आधीचे. आणि खूप जास्त मज्जा आली, खूप जास्त गोंधळ झाला, एवढा सारा केऑसमध्ये पण आम्ही सगळे किती हॅपी असतो. म्हणजे वेडिंगचे दिवसच वेगळे असतात, खूप हॅपीनेस असतो, पण तेवढाच सॅडनेस पण असतो, बिकॉज मुलींकडच्यांसाठी, बिकॉज मुलगी जाणार असते घरातनं. आणि जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि तोपर्यंत बाय, टेक केअर.